सहकारी बँकेत एनआरआय व्यक्तीला सभासद होता येतं का किंवा कर्ज मिळू शकतं का हे प्रश्न खूप जणांना पडतात, नाही का? मग चला, आज याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण थेट बँकिंग तज्ज्ञ श्री जाधव श्रीकांत यांच्या मार्गदर्शनातून समजून घेऊया. तर सुरू करूया सहकारी बँकांमधील एनआरआय नियमांच्या या सखोल विश्लेषणाला. तर जो सगळ्यात मोठा प्रश्न आहे तो अगदी सरळ आहे. अनिवासी भारतीय म्हणजेच एनआरआय सहकारी बँकांचे सदस्य बनू शकतात का? आणि याहूनही महत्त्वाचं म्हणजे त्यांना या बँकांकडून कर्ज वगैरे मिळू शकतं का? हा विषय जितका एनआरआयसाठी महत्त्वाचा आहे ना, तितकाच तो बँकांसाठीही नाजूक आणि महत्त्वाचा आहे. हे सगळं नीट समजून घेण्यासाठी आपण हे 4 टप्प्यांमध्ये समजून घेऊया. सगळ्यात आधी सभासत्वाचा मुद्दा काय आहे, त्यानंतर ठेवींचे नियम काय सांगतात, मग कर्जाची किचकट प्रक्रिया आणि शेवटी या सगळ्याचा नेमका अर्थ काय होतो ते पाहू. चला तर मग सुरू करूया पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नापासून. एनआरआय सभासदत्वावर नक्की नियम काय सांगतात? याचं उत्तर आहे ना, ते आरबीआयच्या एका मूळ नियमात आहे. आता बघा, सहकारी बँका या सहकार तत्वावर आणि एका विशिष्ट कार्यक्षेत्रापुरत्या मर्यादित असतात. म्हणजे त्यांचं कामच मुळी स्थानिक लोकांसाठी असतं. त्यामुळे साहजिकच सभासदत्व हे त्या बँकेच्या स्थानिक कार्यक्षेत्राशी थेट जोडलेलं आहे. आणि इथेच एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट समोर येते, म्हणजे बघा, सभासदत्व 2 प्रकारचं असतं. एक असतं नाममात्र सभासद किंवा नॉमिनल मेंबर. तर एनआरआय व्यक्ती हे नाममात्र सभासद नक्कीच होऊ शकतात. याचा अर्थ काय? तर ते बँकेत खातं उघडू शकतात, लॉकर वापरू शकतात, पण त्यांना बँकेच्या निवडणुकीत मतदानाचा किंवा संचालक मंडळात सहभागी होण्याचा अधिकार मिळत नाही. ते अधिकार येतात पूर्ण सभासदत्वासोबत, जे फक्त आणि फक्त बँकेच्या कार्यक्षेत्रात राहणाऱ्या लोकांसाठीच राखीव आहेत. बरं, आता सभासदत्वाचा मुद्दा तर क्लिअर झालाय. पण पैशांचं काय? म्हणजे एनआरआय व्यक्ती सहकारी बँकेत ठेवी ठेवू शकतात का? याचं उत्तर आहे हो, पण इथे एक मोठा पण आहे. सहकारी बँका एनआरआय लोकांकडून ठेवी घेऊ शकतात, पण त्यासाठी त्यांना थेट रिझर्व्ह बँकेची म्हणजे आरबीआयची खास परवानगी घ्यावी लागते. असं का? कारण जेव्हा पैसे बाहेरच्या देशातून येतात तेव्हा फीमा म्हणजे फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्टचे नियम लागू होतात आणि त्याचं पालन करणं खूप गरजेचं असतं. आता खात्यांचे प्रकार बघितले ना, की हे गणित अजून सोपं होतं. एनआरओ खातं म्हणजे ज्यात भारतात कमावलेले पैसे ठेवता येतात, ते उघडायला बऱ्याचशा सहकारी बँकांना परवानगी मिळून जाते. पण एनआरई खातं ज्यात परदेशातून कमावलेले पैसे येतात, ते उघडण्याची परवानगी मात्र फक्त काही ठराविक, मोठ्या आणि सक्षम सहकारी बँकांनाच दिली जाते. आणि एफसीएनआर खातं जे थेट फॉरेन करन्सीमध्ये असतं, त्याची परवानगी तर सहकारी बँकांना जवळजवळ मिळतच नाही. सभासद झालो, पैसे ठेवले. आता येतो सगळ्यात मोठा आणि जरा गुंतागुंतीचा प्रश्न, कर्ज. सहकारी बँका एनआरआय व्यक्तींना कर्ज देऊ शकतात का? इथे नियम खूपच कडक आहेत बरं का. कर्ज देणं शक्य आहे, पण फक्त काही खास परिस्थितीतच. उदाहरणार्थ, समजा एखाद्या एनआरआय व्यक्तीची भारतात प्रॉपर्टी आहे, तर त्या प्रॉपर्टीच्या तारणावर एनआरओ खात्यातून कर्ज मिळू शकतं. किंवा भारतात घर खरेदी करायचं असेल तरीही कर्ज मिळू शकतं, पण त्यासाठी फेमाच्या प्रत्येक नियमाचं अगदी काटेकोरपणे पालन करावं लागतं. इतकंच नाही तर एखादी एनआरआय व्यक्ती दुसऱ्याच्या कर्जासाठी जामीनदार राहत असेल ना, तरी त्यासाठी आरबीआय आणि फेमाची विशेष परवानगी लागतेच. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे सगळे नियम आले कुठून? तर हे बघा, आरबीआय आणि फेमाने वेळोवेळी काही परिपत्रकं काढली आहेत आणि हाच या सगळ्या नियमांचा कायदेशीर आधार आहे. त्यामुळे कोणत्याही सहकारी बँकेला एनआरआय संबंधित कोणताही व्यवहार करण्याआधी या परिपत्रकांचा आणि मार्गदर्शक तत्वांचा अभ्यास करणं बंधनकारक आहे. चला तर मग आतापर्यंत आपण जे काही पाहिलं त्यातल्या सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे काय आहेत ते एकदा थोडक्यात बघूया. 4 गोष्टी पक्क्या लक्षात ठेवायच्या. पहिलं म्हणजे एनआरआय व्यक्ती फक्त नाममात्र सभासद होऊ शकतात, पूर्ण सभासद नाही. दुसरं, आरबीआयच्या परवानगीने एनआरओ खात्यांमध्ये ठेवी स्वीकारता येतात. तिसरं, भारतातल्या मालमत्तेच्या तारणावर कर्ज शक्य आहे, पण फेमाचे नियम पाळणं सर्वात महत्त्वाचं. आणि चौथं, सगळ्यात महत्त्वाचं, कोणताही मोठा निर्णय घेण्याआधी बँकांनी आरबीआय आणि राज्याच्या सहकार विभागाशी सल्लामसलत करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि शेवटी बँकिंग तज्ज्ञ श्री जाधव श्रीकांत यांच्या सल्ल्याचं सार एकाच वाक्यात आहे, सहकारी बँकांनी नेहमी आरबीआयच्या मार्गदर्शक तत्वांनुसारच काम करावं. कारण नियमांचं पालन करणं ही फक्त एक फॉर्मॅलिटी नाहीये, तर ती बँक आणि ग्राहक या दोघांच्याही सुरक्षिततेची आणि विश्वासाची हमी आहे.